विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयातील ई कॉन्ट्रॅक्ट या लेसनवरती हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा व्हिडिओ मी थोडा उशिरा तुमच्यासाठी घेऊन आलो. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी आणि माफी मागतो. आज आपण ई कॉन्ट्रॅक्ट्स या लेसनमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. पहिल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ आपला संपून जाईल, जेणेकरून तुम्हाला ई कॉन्ट्रॅक्ट्सवरती परीक्षेला कोणतेही प्रश्न आले तर त्यावरचे उत्तर तुम्हाला देता येतील. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, डॅश डॅश ई कॉमर्स रेफर्स टू अ कंपनी सेलिंग इट्स प्रोडक्ट्स और सर्विसेस टू द कस्टमर्स यूजिंग इंटरनेट ॲज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन. प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्या. डॅश डॅश ई कॉमर्स रेफर्स टू अ कंपनी सेलिंग इट्स प्रोडक्ट्स. ई कॉमर्स म्हणजे सेलिंग इट्स प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस टू द कस्टमर यूजिंग द इंटरनेट. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी डॅश डॅश ई कॉमर्स रेफर्स टू ए कंपनी सेलिंग इट्स प्रोडक्ट्स, जेव्हा कंपनी वस्तू किंवा सेवा विकते, कोणाला? टू द कस्टमर. कंपनी विकते म्हणजे सी आणि कस्टमरला आपण विकतो म्हणजे, कंपनी ज्यावेळेस विकते म्हणजे सी आणि आपण कस्टमरला विकतो म्हणजे सी. पण कंपनी म्हणजे या ठिकाणी बिझनेस असा आपण अर्थ घ्यायचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे B2C. उत्तर आहे B2C. म्हणजे काय? बिझनेस टू कस्टमर. B2C म्हणजे काय? बिझनेस टू कस्टमर. इथे C2C असं घेऊ नका. C म्हणजे कंपनी आणि C म्हणजे कस्टमर. विद्यार्थी मित्रांनो, C म्हणजे कस्टमर, B म्हणजे बिझनेस. जर व्यवसाय कस्टमरला विकत असेल तर B2C. एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसला वस्तू विकत असतील तर त्याला B2B. आणि एक ग्राहक दुसऱ्या कस्टमरला जर विकत असेल तर त्याला C2C आपण असं म्हणतो. P2P आपण पुढे बघू, त्याला पेअर टू पेअर आपण असं म्हणायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर. IT चा कायदा कधी पास झालेला आहे? 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे पार्लमेंटमध्ये त्या कायद्याला राष्ट्रपतीची मंजुरी 9 जून 2000 रोजी मिळालेली आहे. म्हणून IT कायदा हा 2000 साली संमत करण्यात आलेला आहे. IT कायदा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर 2000. क्वेश्चन नंबर 3, डॅश डॅश मीन्स ऑथेंटिकेशन ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड by subscriber by means of an electronic method or produce in accordance with the provisions of section 3. टिंब म्हणजे ऑथेंटिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. जो इलेक्ट्रॉनिक डेटा आहे, रेकॉर्ड असतो, जे आपण फाईल्स पाठवतो, त्याचं ऑथेंटिकेशन म्हणजे काय? त्याचे 4 ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा ई कॉन्ट्रॅक्ट करत असतो त्यावेळेस तो करार, तो कॉन्ट्रॅक्ट, तो प्रस्ताव, तो प्रपोजल ऑथेंटिकेट म्हणजे खरा आहे हे व्हेरिफिकेशन करण्याची जी मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो? याचं उत्तर आहे सेक्शन 2 सबसेक्शन 1P मध्ये दिलेलं आहे. डिजिटल सिग्नेचर मीन्स अन ऑथेंटिकेशन ऑफ अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतो तर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना किंवा रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे ज्यावेळेस आपण काही कागदपत्रांची पूर्तता करत असतो तर ते ऑनलाईन ज्यावेळेस करत असतो ते कुणीही ऑनलाईन करू शकतात, परंतु त्यावरती संचालकांची सही असणं गरजेचं आहे. त्याला आपण डिजिटल सिग्नेचर म्हणतो. म्हणजे डिजिटल सिग्नेचर म्हणजेच ऑथेंटिकेशन. म्हणजे त्या संचालकांनी ते ऑथेंटिकेट केलं, मान्य केलं, खरं आहे असं सांगितलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, द
objective of dash dash is to provide the legal recognition for the transactions carried out by means of electronic data interchange and other means of telecommunication. The objective of dash dash कशाचा उद्देश होता? is to provide the legal recognition for the transactions carried out by electronic data. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करून व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याला मान्यता देणे हा उद्देश नेमका कशाचा होता? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा होता का पेटंट्स ॲक्टचा होता का द सेल ऑफ गुड्स ॲक्टचा होता? नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. The objective of IT Act 2000 is to provide the legal recognition. Legal recognition म्हणजे काय? कायद्याने त्याला मान्यता द्यायची. कशाला? ट्रान्झॅक्शन्स विच आर कॅरीड आउट बाय द इलेक्ट्रॉनिक डेटा. इलेक्ट्रॉनिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक माहितीचा वापर करून ज्यावेळेस व्यवहार केला जातो त्याला मान्यता देण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 सालचा कायदा संमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. The term electronic signature includes digital signature as per dash dash. आता इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट मध्ये ऑलरेडी IT ॲक्ट 2000 मध्ये दिलेला होता, पण त्यामध्ये डिजिटल सिग्नेचर हे त्यामध्ये समाविष्ट नव्हतं. मग हे समाविष्ट कधी करण्यात आलं? नंतर करण्यात आलं. म्हणून याचं उत्तर आहे IT अमेंडमेंट ॲक्ट 2008. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज पास्ड इन द 2000. म्हणजे IT ॲक्ट हा 2000 साली पास संमत झालेला आहे, परंतु डिजिटल सिग्नेचर हे IT अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली सन 2008 साली. म्हणून इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरमध्ये डिजिटल सिग्नेचर हे काय आहे? इन्क्लूड आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा 2000 साली पास झालेला आहे, परंतु डिजिटल सिग्नेचर हे IT अमेंडमेंट ॲक्ट 2008 साली त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश मीन्स डेटा रेकॉर्ड और डेटा जनरेटेड, इमेज और साउंड स्टोर्ड, रिसीव्ड और सेंट इन एन इलेक्ट्रॉनिक फॉर्म of microfilm or computer generated microfiche. याचे 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक डेटा, डिजिटल डेटा, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड डिजिटल रेकॉर्ड. कशाला? डेटा, रेकॉर्ड, डेटा जनरेटेड, इमेज और साउंड स्टोर्ड, रिसीव्ड, सेंट इन एन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. कशाला म्हणायचं? म्हणजे कम्प्युटरमध्ये जे काही आपण माहिती साठवून ठेवतो दॅट इज डेटा. अनेक माहिती जर एका ठिकाणी आपण जर ठेवत असेल तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, किंवा त्याच्यातून काही डेटा आपण जनरेट करत असतो त्याला आपण डेटा जनरेटेड, किंवा काही चित्र असतील, काही साऊंड असतील ते आपण स्टोअर करतो आणि सेंड करतो. ह्या सगळ्याला आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असं म्हणायचं. ह्या सगळ्यांना आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक डेटा याचा अर्थ फक्त काय होतो? इलेक्ट्रॉनिक डेटा म्हणजे वर्ड फाइल्स, फक्त माहिती. डिजिटल डेटा म्हणजे कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेली माहिती. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. डॅश डॅश रेफर्स टू द बाइंग अँड सेलिंग ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. 4 ऑप्शन्स आहेत. ई कॉन्ट्रॅक्ट, ई कॉमर्स, डिजिटल ट्रान्झॅक्शन अँड पॉइंट ऑफ सेल्स. बाइंग अँड सेलिंग ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ज्यावेळेस करतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ई कॉमर्स असं म्हणतो. त्याला आपण ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक व्यापार, याला ई कॉन्ट्रॅक्ट असं म्हणायचं नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश enables internet users to share the files without having to go through a central web server. म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरनेटच्या माध्यमातून फाइल्स पाठवतो, ईमेल पाठवतो, त्यावेळेस 2 कम्प्युटर्सच्या मध्ये ज्यावेळेस मेल पाठवल्यानंतर आणि मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये एक सर्व्हर असतो, वेब सर्व्हर असतो, त्याच्यातून ते माहिती ट्रान्सफर होत असते. परंतु
विदाऊट हॅविंग टू गो टू द सेंट्रल वेब सर्व्हर. म्हणजे सेंट्रल वेब सर्व्हरला न जाता जर माहिती जात असेल तर त्याला आपण काय म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे दोन मोबाईल असतात, तुम्हाला माहिती असेल आपण एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये माहिती शेअर करत असतो. तसंच काही मोबाईलमध्ये, सॅमसंगच्या मोबाईलमध्ये वायफाय डायरेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे. वायफाय डायरेक्ट म्हणजे काय, इंटरनेटचा वापर न करता आपण फोटो एकमेकांना शेअर करू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पीअर टू पीअर. पीअर टू पीअर एनेबल्स द इंटरनेट युजर्स टू शेअर द फाईल्स. पीअर म्हणजे काय, एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये, एका वस्तूमधून दुसऱ्या वस्तूमध्ये, एका कम्प्युटरमधून डायरेक्टली दुसऱ्या कम्प्युटरमध्ये. पीअर टू पीअर एनेबल्स द इंटरनेट युजर टू शेअर द फाईल विदाऊट हॅविंग टू गो टू अ सेंट्रल वेब सर्व्हर. म्हणजे वेब सर्व्हरला न जाता डायरेक्टली एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये, एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस आपण माहिती शेअर करतो त्याला आपण पीअर टू पीअर असं म्हणायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश आर द एलिमेंट्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सचे घटक कोणते आहेत? 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. टेक्नॉलॉजी, बिझनेस, सोसायटी. आता ई कॉमर्स म्हणजे काय? ज्यावेळेस आपण इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करत असतो त्याला आपण ई कॉमर्स म्हणतो. मग यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोच. त्यामध्ये एक व्यवसाय, उदाहरणार्थ ॲमेझॉनमधून जर तुम्ही काही वस्तू खरेदी करत असेल तर ॲमेझॉन इज अ बिझनेस. त्यामध्ये ॲमेझॉन ॲपचा वापर केलेला आहे. आणि सोसायटीसुद्धा त्या ठिकाणी आहे, कारण विदाऊट कस्टमर्स सोसायटी द कंपनी कॅनॉट सर्वाईव्ह. म्हणून समाज, ह्या तीनही घटक त्याचे आहेत. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. डॅश डॅश आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सचे फायदे कोणते आहेत? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 24 तास, 24x7, 7 दिवस, आठवड्याचे 7 दिवस. ग्लोबल मार्केट, कॉस्ट इफेक्टिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, आता दसरा आणि दिवाळीसाठी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचे सेल आहेत. तुम्ही 24 तासामध्ये कधीही वस्तूची, मालाची खरेदी करू शकता. 24x7 आपण असं त्याला म्हणतो. आणि ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, म्हणजे कंपन्यांना हे परवडणारं आहे. आणि ग्लोबल मार्केट म्हणजे ह्या कंपन्या काय करतात, संपूर्ण जगामध्ये या वस्तू विकत असतात. म्हणून या ऑप्शनचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. ई कॉमर्स इज पॉसिबल 24x7 विथ लेस कॉस्ट, हॅविंग रीच ॲट ॲक्रॉस ग्लोबल मार्केट. म्हणजे ही कंपनी संपूर्ण जगामध्ये वस्तू विकू शकते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. हा लेसन खूप स्मॉल आणि छोटा असल्यामुळे यावरती फक्त 11 प्रश्न मी या ठिकाणी तयार केलेले आहेत. डॅश डॅश आर द व्हेरियस काइंड्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सचे प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे B2C, बिझनेस टू कस्टमर, B2B, बिझनेस टू बिझनेस, आणि C2C म्हणजे कस्टमर टू कस्टमर. तर तीनही प्रकार हे ई कॉमर्सचे आहेत. म्हणून या ऑप्शनचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. ऑल ऑफ द अबोव. बिझनेस टू कस्टमर, बिझनेस टू बिझनेस अँड कन्झ्युमर टू कन्झ्युमर हे सर्व ई कॉमर्सचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद.